हा इकडे लक्ष द्या बघा. NNMSमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात. या बहुपदीला याने भागल्यास भागाकार आणि बाकी किती. मग हे प्रश्न सोडवताना काय करायचं आहे, तर सोपी पद्धत तुम्हाला सांगते. ही जी दिलेली बहुपदी आहे ती सहगुणक रूपात मांडायची. आधी बहुपदी जी दिलेली आहे ती प्रमाण रूपात आहे का चेक करायची. प्रमाण रूपात म्हणजे काय, घातांक जे आहेत, चलाचे जे घातांक आहेत ते उतरत्या किंवा चढत्या क्रमाने आहेत का चेक करायचं. म्हणजे सर्वात मोठा घातांक किती आहे 3, त्याच्यानंतर किती आला 2, त्याच्यानंतर घातांक किती आहे 1, आणि ही स्थिर संख्येचा घातांक किती 0. असं ओळीनं आहे का ते चेक करायचं. असेल तर आता याचे जे सहगुणक आहेत ते सहगुणक लिहून घ्यायचे. याचा सहगुणक किती आहे 1, याचा सहगुणक किती 4, याचा सहगुणक किती 1, हा 2 सहगुणक लिहायचे. आता भागायचं कशाने आपल्याला m अधिक 2 ने. म्हणजे m बरोबर किंमत किती घ्यायची, इथं अधिक 2 आहे तर इथं घ्यायचं वजा 2 आणि भागायचं. कसं भागाकार करायचं बघा. पहिल्यांदा हा अंक आहे असं लिहून घ्या. इथं पहिल्यांदा 0 घ्या किंवा स्टार करा. आता तिरकस गुणाकार करत जायचं. बेग के बेग. इथं ऋणचिन्ह असल्यामुळे उत्तर काय येणार आहे ऋण 2. आता यांची काय करायची बेरीज. बेरीज म्हणजे ऍक्च्युली इथं काय होणार आहे वजाबाकी. म्हणजे उत्तर याचं काय येणार आहे धन 2 येणार आहे. आता हा धन 2 येणार आहे. आता हा तिरकस गुणाकार करायचा. काय होईल ऋण 4 बरोबर. आता पुन्हा यांचं काय येईल उत्तर वजाबाकी येईल ऋण 3 बरोबर. पुन्हा यांचं तिरकस गुणाकार 3 दोन्ही 6 आणि हे ऋण ऋण काय होईल धन. म्हणजे इथं काय येईल 6 बरोबर. आता यांची किती येईल उत्तर 8 बरोबर. आता हे जे शेवटचा अंक असतो ती असते बाकी. ही काय असते बाकी. आणि हा जो आहे तो भागाकार. आता हा भागाकार आपल्याला असं सहगुणक रूपात लिहायचं. म्हणजेच काय येईल बघा ऋण 3 2m. आता m आहे ना म्हणून mच घ्यायचं 2m. इथं अधिक चिन्ह येणार कारण इथं धन 2 आहे आणि हा 1 म्हणजेच mचा वर्ग आणि इथं 1 आपण नाही दिलं तरी चालेल. हा तुमचा काय असणार आहे भागाकार. समजलं का. म्हणजे हा तुमचा आला भागाकार. आता इथं 1 नाही आहे असं समजून भागाकार पर्याय बघा कोणता आहे